ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला. नव सुमनाचा नव कलिकांचा, नव सुमनाचा नव कलिकांचा बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला. ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला. कुंज कुंज अली कुंज कुंजने, कुंज कुंज अली कुंज कुंजने, कुंज कुंज अली कुंज कुंजने. बघझंकारित झाला, बघझंकारित झाला. सुरस रागिणी नव प्रणयाची, सुरस रागिणी सुरस रागिणी नव प्रणयाची. कोकिळ छेडिताला, कोकिळ छेडिताला. नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला, त्यात रंगुनी गेला, त्यात रंगुनी गेला. ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला. नव सुमनाचा नव कलिकांचा, नव सुमनाचा नव, सुमनाचा नव कलिकांचा. नव सुमनाचा नव कलिकांचा बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला. ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला. मधुवंतीताई नमस्कार. नमस्कार. कलाद्वयी तर्फे तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. नुकताच महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला जाहीर झालाय. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला, कारण कलाद्वयीच्या स्थापनेच्या पहिल्या कार्यक्रमापासून तुम्ही कलाद्वयीशी निगडीत आहात. त्यावेळी संस्था अगदी छोटी होती, तेव्हा तुम्ही कुठलीही अपेक्षा न करता आमच्या सगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यामुळे कलाद्वयीतर्फे फेसबुकवर तुमची पहिली मुलाखत करायची आमची इच्छा होती. त्याप्रमाणे आज आपण इथे हो, हो. हा पुरस्कार मलाही खूप आनंद होतोय की कलाद्वयी सारखी संस्था जे नवीन नवीन उपक्रम करत असते आणि विशेषतः संगीत नाटकांच्या बाबतीत ते खरोखरच अभिनंदनीय आहे. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांनाही धन्यवाद देते. धन्यवाद. तर हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या संगीत रंगभूमीवरच्या छान छान गोष्टी तुम्हाला आठवल्या असतील, तर ते सोनेरी क्षण आपण प्रेक्षकांबरोबर शेअर करूया. जरूर. मुळामध्ये संगीत नाटकात मी जी काम करायला लागले ती माझे पती मोहन दांडेकर यांच्यामुळे. म्हणजे मी आधी पुण्याला राहत होते, तिथे विशारद तर मी झालेलीच होते, संगीत विशारद. पण विवाहानंतर संगीत नाटकात काम करायला सुरुवात झाली आणि ती सुद्धा ह्यांच्या प्रोत्साहनामुळे. आणि हे असं संगीत नाटकाचं अतिशय सुंदर मंगल आनंददायी क्षेत्र माझ्या पुढे खुलं झालं आणि त्याचा आज या टप्प्यावर मला खूप आनंद होतो
की मी ह्या अशा वैभवशाली परंपरेशी जोडले गेले. खरं तर मला हो. त्याची काही पार्श्वभूमी नव्हती, परंतु हा. ह्यांच्यामुळे जी सुरुवात झाली, माझं सासर आहे कोकणात, अंजरलं तापी तालुक्यातलं. तर तिथे देवीच्या उत्सवामध्ये, दुर्गा देवीच्या उत्सवामध्ये दरवर्षी संगीत नाटक करायची प्रथा. तर मग आमचा विवाह झाल्यामुळे हे दांडेकर नायकाचं काम आणि मी नायिकेचं काम, अशी मग संगीत नाटकं करायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर तो प्रवास पुढे सुरू झाला. तर ह्याच्यातले अविस्मरणीय क्षण, मी एक स्वयंवर नाटकाचा अनुभव सांगेन की दादानी, म्हणजे माझे गुरु छोटा गंधर्व, यांनी मला त्यातली पद्धत शिकवली. आणि तो जेव्हा प्रयोग भरतनाट्य मंदिरात होता त्यावेळेला दादा विंगेत येऊन बसले होते. म्हणजे एकीकडे आपले गुरु नाटकाला आलेले आहेत, बसलेले आहेत समोर, हा आनंद होता. पण त्याचबरोबर स्वयंवर नाटक हे किती म्हणजे गाणी त्यातली आणि भूमिका ऐकून किती आव्हानात्मक माहितीये. तर जरासं दडपण होतं माझ्यावर. तर अशा एक मिश्र भावना असताना मी त्याच्यामध्ये सुरुवात केली काम करायला. पण गाण्याला आणि त्यातल्या हरकतीला वा वा आहा असं करून जी दाद देत होते, एकीकडे मला खूप तुमच्या बाबतीत हे फार महत्वाची 2 गोष्टी इथे दिसत आहेत की आपल्या वेळी, म्हणजे आपण तरुण असताना बऱ्याचशा कलाकारांना लग्नानंतर आपलं करिअर थांबवावं लागायचं, विशेषतः नाट्य क्षेत्रात. पण तुमच्या बाबतीत हे उलटच झालंय की लग्नानंतर तुम्हाला एवढं प्रोत्साहन मिळालं. आणि दादांसारखे गुरु विंगेत बसून दाद द्यायचे, ही पण केवढी मोठी गोष्ट आहे. नाहीतर काही काही वेळेला गुरूंच्या समोर आपलं गाणं म्हणताना भीती वाटते काही काही जणांना. तर या दोन्ही गोष्टी फार वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. वैशिष्ट्यपूर्ण. आणि त्याच्याच बरोबर ते मी एक असं सांगेन की ऋतुराजा आजवनी आला ही माझ्या कारकिर्दीतली पहिली रेकॉर्ड निघाली HMV ची. आणि त्यावेळेला तुम्हाला की HMV मधनं रेकॉर्ड निघणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि ही आमच्या गाण्याची रेकॉर्ड निघाली आणि काही कल्पना नव्हती, पण इतकी ती लोकप्रिय झाली की त्याच्यानंतर लोक येऊन सांगायचे आणि गाणं आवडलं म्हणून. आणि तेव्हापासून मधुवंती दांडेकर लोकांना माहिती झाल्या. आणि दादांबरोबरचीच एक अशी त्या काळातली, म्हणजे मी जेव्हा नवीन या चित्रात आले त्यावेळेची आठवण अशी आहे की छोटा गंधर्व कन्सर्न ही जी त्यांची कंपनी होती, तर त्याच्यामध्ये त्याच्यातर्फे खूप नाट्यप्रयोग ते करत असत. तर वृक्षकटी ही पण लोकांना आवडती अशी त्यांची भूमिका होती. तर दादा चारू दत्त आणि मला सेनेच्या भूमिका करता त्यांनी आमंत्रित केलं. आणि नवी नायिका मधुवंती अशी त्या जाहिरात केली. आणि हा प्रयोग पूर्ण बरं का, म्हणजे पुण्यातले आपले रसिक किती छान दाद देणारे आहेत आणि त्यांच्या पुढे आपण एकदा भूमिका केली, त्यांना आवडली की मग ती लोकमान्य झाली, असा तो प्रसंग होता. त्यामुळे हा एक अविस्मरणीय क्षण माझ्यासाठी आहे. आपण नाटकं करताना आपल्याला चांगले क्षण जसे अनुभवायला मिळतात, तशा भरपूर अडचणी पण येतात आणि हे सगळ्यांनाच माहिती. उलट आता अडचण आली मग आता प्रयोग छान होणार, अशाच आपल्या भावना असतात. तर अशी काही खूप त्रासदायक अशी अडचण तुम्हाला आली होती का? हो, असे तर खूपच आपल्याला अनुभव येतात, विशेषतः दौऱ्यावर. तर दौऱ्यावर असताना एकदा म्हणजे रणदुंदुभी नाटकाचा दौरा होता आणि एका गावाहून दुसऱ्या गावाला आम्ही गेलो आणि मध्ये वेळ जास्ती नव्हता. आम्ही लगेच तयार झालो आणि प्रयोग सुरू व्हायचा होता. तर विश्वनाथ कान्हेरे ऑर्गनच्या साथीला होते आणि प्रवासात काय झालं माहिती नाही, पण ऑर्गनचा एक सूर पडून राहिला. आणि आणि पहिलंच गाणं इतकं जोशातलं, आपदा राजपदा भयदा, ते गाणं होतं आणि कोणालाच काही करता येईना. त्यामुळे मी बघतीये समोर की हा स्वर पडलेला आहे, पण माझा काही इलाज नाही. आणि ज्या गाण्यामध्ये तो सूर नव्हता बरं का, अगदी असा होता. आणि हे त्यामुळे कान्हेर असं झालं की एका हाताने तो पडलेला सूर धरून ठेवायचा आणि एका हाताने गाणं वाजवायचं. तर असा तो एक कसोटीचा प्रसंग होता.
आणि खरं. दुसरी एक मी आपल्याला सांगू इच्छिते की ठाण्याला आम्ही मानापमान नाटकाचा प्रयोग लावला होता. मी अगदी नवीन होते तेव्हा आणि माझ्या सासरी संगीत नाटकांची सगळ्या आवड होती, तर माझे दीर त्याच्यात काम करत होते आणि आम्ही दोघंही होतो. पण नायक नायिका म्हणजे धैर्यधर आणि भामिनी या भूमिकांसाठी आम्ही दादांना निमंत्रित केलं होतं आणि भामिनीच्या भूमिकेसाठी जयमालाबाईंना बोलावलेलं होतं. तर अक्कासाहेब करत होते आणि काय झालं 10चा प्रयोग 9:30 होऊन गेले तरी सुद्धा हा. आमचा कपडेपटवाला मुंबईहून बांद्र्याहून यायचा होता. तो काही पोहोचला नाही. बरं आजच्या अरे. सारखं नाही पटकन ओला उबर केली आणि घेऊन आलं. हो हो हा त्यावेळेला आम्ही एक आमच्या नातेवाईकांची गाडी पाठवली, कपडे पण घेऊन आलो आम्ही आणि इकडे असं मोठेपणा किती म्हणजे दादांचा त्यावेळेला आणि ते तयार होते सगळा वेश करून, बाई तयार होत्या, परंतु प्रयोग सुरू करणार कसा? तर हो. लोक होते करा तुम्ही तसाच सुरू करा. अरे असा प्रयोग कसा सुरू करणार? पण हे सगळं गोंधळ काय चालला होता ते दादांनी पाहिलं आणि त्यांनी मला आत बोलावून सांगितलं, आम्हाला दोघांना बोलावून, की तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचं सगळं ते सामान आलं आणि व्यवस्थित तयार झालात की आपण प्रयोग सुरू करू. हा त्यांचा मोठेपणा त्यावेळेला आम्ही नवीन असताना आम्हाला खूप प्रोत्साहन देऊन गेला, दिलासा देऊन गेला. असे खूप मजेशीर प्रसंग आहेत. आणि त्यावेळेस प्रेक्षकही सहनशील होते. प्रेक्षकही सहनशील होते. आपला एक संगीत नाटकाचा प्रेक्षक इतका समंजस आणि सुजाण असतो की अशा काही अडचणी ते समजून घेतात आणि उगीच कुठे काही गडबड गोंधळ करत नाही. खरंय. याच प्रेक्षकांसाठी तुम्ही गाण्याचे पण वेगवेगळे कार्यक्रम करताय. त्याची संकल्पना तुमची असते, लेखन तुमचं असतं, निवेदनही तुमचं असतं आणि गायनाचा सहभाग पण असतोच. तर ह्या लेखनाकडे तुम्ही कशा काय वळला? मी पहिल्यांदा काम केलं सुवर्णतुला नाटकात, ती रुक्मिणीची भूमिका केली आणि इतकी काही सुंदर भूमिका आहे, तिचे संवाद म्हणजे तिची जी एक मनस्थिती असते ती सगळी त्या डायलॉग मध्ये अतिशय सुंदर आलेली आहे. तर ती रुक्मिणीची भूमिका करताना मी समरस होत असे त्या भूमिकेशी. समरस म्हणजे काय, आपण होतोच भूमिकेशी, परंतु त्या वाक्याचा आपल्या मनावर इतका त्यावेळेला छान परिणाम होत असतो की त्यावेळेला मी रुक्मिणीच्या प्रेमात पडले. आणि त्याच्यानंतर स्वयंवर नाटकातली रुक्मिणी, सौभद्रातली रुक्मिणी, देवदीना घरी धावला हे जे बाळकुलटकरांचं नाटक, त्याच्यातली रुक्मिणी, सत्यभामा आणि त्याच्यानंतर रुक्मिणी अशा मी दोन्ही भूमिका केल्या. खरं तर ते नाटक त्यांना संगीत करायचं होतं, कारण विषय पण ते काही कारणांनी होऊ शकलं नाही. पण ती रुक्मिणी करण्याचा योग आला मला आणि ह्या जशा एक एक भूमिका मी बघत गेले तसं मला इतकं प्रकर्षाने जाणवायला लागलं की हे रुक्मिणी व्यक्तिरेखा म्हणून आणि मुळामध्ये व्यक्ती आपलं रुक्मिणी ही कोण होती मूळ, कृष्ण आणि रुक्मिणी, तसं विष्णू आणि लक्ष्मी हे जे काही त्यांनी अवतार घेतले आणि ते विषय घेऊन पुढे आपली ही नाटकं लिहिली गेली, तर ही दोन्ही रूप आपण ह्याच्यात आणावी आणि लोकांना त्याचा परिचय करून द्यावा. तर असा कार्यक्रम लोकांना खूप नक्कीच आवडेल आणि खरोखरच तो कार्यक्रम खूप छान झाला. आणि हे संशोधन करण्याकरता काही मी ह्या क्षेत्रातल्या लोकांना भेटले, तसंच मी स्वतः सुद्धा काही आपली पुराणातलं वाचन केलं आणि संत एकनाथ महाराजांनी रुक्मिणीवर, रुक्मिणी स्वयंवर हे जे काव्यरूप ग्रंथ आहे त्यांचा, तो इतका सुंदर आहे की मी जशी वाचत गेले तस छान रुक्मिणीचं रूप माझ्या पुढे उभं राहिलं. त्यावेळेला मला असं वाटतं की जेमतेम ती 14-15 वर्षाची होती, पण ती शेवटी काय म्हणतो आपण जगदंबाच होती आणि देवीचं रूपच असल्यामुळे तिचं ते खूप छान चित्रण केलं आणि तिचे स्वभाव विशेष आणि पुढे जे स्वयंवर नाटकात खाडीलकरांनी लिहिलंय महात्मा गमला, हा माझा मोहिखाला, हे सगळं त्याच्यात दिसलं आणि तो कार्यक्रम करायचा अगदी मोह झाला मला. आणि मग मी स्वतः आणि नवीन कलाकार, कारण हल्ली खूप छान कामं करतायत लोक, गातायत, तर त्यांना घेऊन आणि माझी नात पूर्णा ती सुद्धा गाते,
ह्या नवीन लोकांना घेऊन मी तो कार्यक्रम सादर केला. त्याच्याच बरोबर छोटा गंधर्वांवर मुजरा स्वर राजाला हम्म. कार्यक्रम मी केल्या करत असते. आणि त्याच्यामध्ये छोटा गंधर्व एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून त्यांची केवढी थोरवी आहे ही पण लोकांची मांडावी. कारण आजच्या पिढीने त्यांना पाहिलेलं नाही, त्यांचं प्रत्यक्ष भूमिकाने पाहिलेले आणि गाणंही ऐकलेलं नाहीये. तर गंधर्व गंधर्व म्हणजे कोण, त्यांचं कसं गंधर्व पण असतं हे लोकांसमोर यावं या हेतूने. कारण त्यांनी मला शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग संगीत हे सगळं शिकवलेलं असल्यामुळे आणि त्यांच्याबरोबर मी भूमिका केलेली असल्यामुळे मला जेवढं काही त्यांच्यात हे सगळं दिसलं तर ते लोकांसमोर मांडावं ही एक माझी त्याच्या मागे आस होती. म्हणून मी तो कार्यक्रम त्यावेळेला सादर केला. कार्यक्रमातून जसं तुम्ही ह्यांच्या विषयी लोकांना माहिती दिलीत तसंच मोठमोठ्या गाजलेल्या लोकांवरचे तुम्ही लेख पण लिहिलेत ना? हो हो. तर कसं झालं, मी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, त्याच्यानंतर पुढे चिन्मयानंदजी असं ह्या खूप मी वाचलेलं होतं त्यांच्याबद्दलचं. आणि माझ्या मनात एक पासून माहित नाही मला एक पिंड असेल, माझी ओढ होती भक्ती मार्गाकडे, ज्ञानमार्गाकडे. त्यामुळे जसजसं वाचत गेले तसतसं माझ्या अंतःकरणाला ते भिडत गेलं. आणि मग त्यांच्यावर श्री अरविंद, स्वामी विवेकानंद आणि मग यांच्यावर काही लेख लिहिले, म्हणजे वेगवेगळ्या पत्रात ते प्रसिद्ध झाले. आणि आपले जे गुरु हे जे छोटा गंधर्व, राम मराठे, त्याच्यानंतर आणखीन विद्याधर गोखले यांच्यावरही लेखन केलं. विद्याधर गोखल्यांच्या त्यांच्या काय म्हणजे आपण षष्टमी पूर्तीच्या जो काही निघाली होती स्मरणिका, तर त्याच्यामध्ये विद्याधर गोखल्यांची सगळी वेगवेगळ्या नाटकातली कवनं म्हणजे काव्य, नाट्यपद त्याच्यावर सुद्धा एक मला सांगितलं होतं म्हणून मी लेख लिहिलेला होता. तर हे असं सगळं लेखन झालं. आणि नमन नटवरा या नावाने वर्तमानपत्रात, केसरी वर्तमानपत्रात मी एक लेखमाला लिहिली होती. त्याच्यामध्ये मग नाटककार, संगीतकार, कलावंत, नेपथ्यकार अशी त्याच्यानंतर आपले साथीदार मंडळी, फार मोठे थोर कलाकार होते सगळे, त्याच्याविषयी मी नाटकं लिहिलेली होती. हे सगळं झालं साधारण संगीत नाटकाच्या बद्दल. पण इतकं या क्षेत्रात नाव मिळाल्यावर मालिका किंवा चित्रपट याच्यासाठी विचारणा नाही केली? हो, विचारणा झालेली होती. पण एक गंमतशीर गोष्ट मला अशी त्यावेळेला अनुभवाला आली की लोकांची अशी एक समजूत की अरे ह्या तर संगीत नाटकात काम करतात, ह्या नायिकेच्या भूमिका करतात, ह्या चित्रपटात करतील का काम, मालिकेत करतील का, असे काहीतरी समजूत होती. पण एक आमचे जे स्नेही होते त्यांनी मला शपथ तुला बाळाची असं सिनेमाचं नाव होतं चित्रपटाचं. त्याच्यामध्ये एक इनामदारणीची भूमिका होती. गावामध्ये जे व्यक्तिरेखा ती होती. रमेश भाटकर, अश्विनी भावे, अनंत जोग अशी मंडळी त्याच्यामध्ये होती. तर करावं की नाही मला खरी आवडायची, म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेचे काही प्रयोग करून बघायला. आणि दांडेकर पण म्हणाले हे काय, हाही अनुभव घेऊन दे, असंही त्यांचं प्रोत्साहन. आणि त्यामुळे गोव्यामध्येच आमचं ते सगळं शूटिंग झालं होतं. तर तो एक चित्रपट केला मी. आणि 2 मालिकांमध्ये काम केलं. एक होती अथांग नावाची आणि त्याच्यात अनंत जोग, निळू फुले, प्रशांत दामले सगळी मंडळी. पण काही कारणांनी ते थांबलं पुढे. आणि दुसरी एक मालिका होती स्मिता तळवलकरांची, घरकुल नावाची मालिका होती. तर त्याचं आमचं हैदराबादला शूटिंग झालेलं होतं. तर त्याच्यामध्ये ती मात्र प्रसारित झालेली होती. आणि नाट्यपदांचे कार्यक्रम मर्मबंधन देव म्हणून हैदराबादला तिथे शूटिंग झालं होतं. तर हे असे वेगवेगळ्या माध्यमांमधून काम करायला आवडलं. पण आपला जे काही आवडीचा विषय आहे, आनंदाचा विषय आहे तो म्हणजे संगीत नाटक. संगीत आणि संगीत नाटक तो असल्यामुळे नंतर मी ह्याच्यातच रमले. जसजसा काळ बदलतो तसतसं प्रत्येक कलाकारालाही थोडं थोडं बदलायला लागते. त्याप्रमाणे तुम्ही मालिका केल्या, चित्रपट केले,
पण आजच्या काळाची जी गरज आहे त्याचं हो. मोठं काम तुम्ही सध्या करताय फेसबुकवरून. तो म्हणजे नाट्यसंगीताचा अर्थ सांगणं. हो. ते अतिशय महत्वाचं असं काम आहे. ते तुम्हाला कसं काय करावंसं वाटलं? त्याच्यात 2-3 भाग आहेत. एक तर असं काही आपण लिहायचं, लिखाण करायचं असं काही मी ठरवलेलं नव्हतं. पण हा. एकदा असंच मनात विचार आला, की आपण काहीतरी लेखन करावं आणि आपण जेव्हा शिकवतो नाट्यपद म्हणा, शास्त्रीय संगीत म्हणा, तर हल्ली कारण चिजांचे शब्द सुद्धा अर्थ काय विचारतात ना, कारण इतकी जागरूकता आली त्यामुळे त्याचाही अर्थ विचारतात. नाट्यपद शिकवताना असं समज लक्षात येतं, की आताच्या पिढीचं सगळं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे मराठी साहित्याशी किंवा संस्कृतशी त्यांचा तेवढा संबंध येत नाही. तर हा पण एक त्याच्यात भाग येणारच अपरिहार्यपणे, की संस्कृत शब्दांचे अर्थ सांगावे. अहो, केवढी समृद्ध भाषा आहे संस्कृत. परवाच मी कोणाशी तरी बोलताना म्हटलं, की एका शब्दाचे अनेक अर्थ होतात संदर्भाप्रमाणे. हो. एका शब्दाचे कशाला, एका अक्षराचे सुद्धा अक्षराचे सुद्धा खूप हे होतात, अर्थ होतात. अरे मग इतकी संस्कृत सुंदर भाषा आहे, समृद्ध भाषा आहे, तर आपण तो सुद्धा अर्थ करून सांगावा. म्हणून आपलं संगीत नाटक परंपरा त्यांच्या नाटकापासून सुरू झाली आणि ज्यांच्यापासून सुरू झाली त्या अण्णासाहेब किर्लोस्करांचं नाटक जे शाकुंतल, त्याची नंदी, पंचतुंड नररुंड मालधर. आता ह्याच्यातला एक 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 शब्द सांगायला तर त्यांना तो समजावा. तर हा एक कुठेतरी भाव माझ्या मनात होता. तर म्हणून ते संस्कृतीचं पण जाणवून द्यायचं आणि त्यांना आवड असते बरं का, म्हणजे तरुण पिढीला आता आपल्याला हे आपल्यावर संस्कार त्यावेळेला झालेलेच आहेत. परंतु हे जर आपण असं त्यांना दाखवून दिलं, की हे असं वैशिष्ट्य आहे, तर ते जरूर त्याच्याकडे येतात. मग हा आपला जो ठेवा आहे तो त्यांनी का नाही अनुभव, आपल्याला जो आनंद मिळाला तो आनंद त्यांना सुद्धा मिळावा. तर हा त्याच्यामध्ये भाग होता आणि म्हणून नाट्यपद घ्यायचं, त्याचा संदर्भ सांगायचा, नाटककार, संगीतकार, ते भूमिका करणारे थोर कलावंत ह्यांच्याविषयी काही लिहायचं आणि मग ते त्याची लिंक द्यायची. म्हणजे ही सगळी त्यांना त्याच्यातून ओळख होते. तर हा एक भाग होता आणि मला तर असं वाटतं, की त्याच्यातून हे काही सांगता सांगता मला सुद्धा खूप शिकायला मिळत होतं. म्हणजे ही शिकण्याची वृत्ती सदैव एक कुठेतरी वृत्ती असल्यामुळे त्याच्यात मलाही खूप मिळत गेलं. नवीन गोष्टी समजत गेल्या म्हणजे माझाही लाभ झाला त्याच्यामध्ये. ही अशी शिकण्याची वृत्ती आहे म्हणूनच तुम्ही इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात अजूनही कार्यरत आहात. आणि कसा योगायोग होता, आताच तुम्ही मागच्या आठवड्यात अण्णासाहेब किर्लोस्करांच्याच सौभद्रातल्या राधाधराचा अर्थ सांगितला. राधाधर आणि म्हणून लिहिलं. वाटतं 2-3 दिवसांनीच लगेच हा पुरस्कार जाहीर झाला. नाही, दुसऱ्याच दिवशी. दुसऱ्याच दिवशी हो हो. किर्लोस्करांचा आशीर्वाद मिळाला तुम्हाला या पुरस्काराच्या निमित्ताने. या पुरस्कारामागे तीच माझी भावना आहे, की माझे आई वडील, माझे पती मोहन दांडेकर आणि सगळे रसिक रसिकांची आपल्याला एवढी दाद मिळते. ते मायबाप आपले रसिक जे आहेत त्यांच्याकडूनही आपल्याला खूप प्रेम मिळत असतं. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे अण्णासाहेबांचा आशीर्वादच आहे, गुरूंचा आशीर्वादच आहे, असं अगदी माझी भावना आहे. हे आतापर्यंत जे आपण तुमचं लेखन कार्यक्रम हे सगळे बघितले त्याच्यामध्ये मी असं वाचलं होतं की तुम्ही हिंदी पुस्तकांचा पण अनुवाद केलाय. तर हिंदी, उर्दू, गुजराती अशा नाटकातनं तुम्ही काम केलं होतं. पण नाटकातलं काम वेगळं आणि अनुवादाचं काम वेगळं. अगदी बरोबर आहे. हा, तर तिकडे कशा वळलात? हा, आणि हे सुद्धा हिंदीतून अनुवाद, ते सुद्धा आध्यात्मिक प्रवचनांचा. हो, तेच. हा, तर ते आणखीन एक वेगळी गोष्ट आहे. पण मी मगाशी म्हटलं तसं की मला याची खूप आवड होती, पूर्वीपासून आवड होती म्हणण्यापेक्षा एक आतून ओढ होती. आणि ते मी आधीपासून म्हणजे मुलं लहान होती तेव्हापासून
स्वामी विवेकानंदांची पुस्तकं, म्हणजे ते बोललेले सगळे त्यांचं ते वाचत असे. श्री अरविंद, त्याच्यानंतर आणखीन पुढे सुद्धा अनेक चिन्मय मिशनचे स्वामी चिन्मयानंद पुरुषोत्तमानंदजी त्यांच्या प्रवचनाला म्हणा किंवा तिथे मी जात असे. तिथून मला खूप काही काही मिळायचं जीवनासाठी आवश्यक अशा गोष्टी. आणि मग पुढे कधीतरी मला विमलाजी ठाकार, फार मोठी म्हणजे जीवन योगिनीच म्हणतात त्यांना, तर अशी जी विभूती त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांची प्रवचन म्हणा पुस्तकं म्हणा ती वाचल्यानंतर मला असं वाटलं की जे काही मी शोधत होते, मला आतून जी एक अनामिक ओढ वाटत होती, तर तो कदाचित माझा शोध इथे संपला. आणि मग त्यावेळेला मग मी खूप चौकशी केली, कुठे भेटतात का, असं सगळं चौकशी केल्यानंतर मला समजलं की राजस्थानमध्ये माउंट अबुला. आणि मग मी त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांच्याकडे मी पोहोचले. मग ज्या वेळेला त्यांच्याकडे गेल्यानंतर खरोखरच मला असं वाटलं की नाही, जे आपल्याला हवं होतं ते इथे मिळेल. आणि 1 to 1 असं कित्येक दिवस म्हणा किंवा मधनं मी जात असे, तर त्यांच्याकडनं मला सगळं जे समजलं तो म्हणजे माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मी समजते. आणि मग एका वेळेला त्यांचं एक जीवनयोग नावाचं पुस्तक मी वाचत होते आणि त्याच्यातून ज्या त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या होत्या, आज मला वाटतं की अशा तऱ्हेचं कोणी प्रकट केलं असेल असं काही मला म्हणजे त्यावेळेला वाटलं की हे अद्वितीय आहे. आणि मग लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे असं तीव्रपणे मनात वाटून गेलं. आणि मग मी एकदा त्यांना विचारलं की दीदी, याचा मी मराठीत अनुवाद करू का? ते म्हणल्या जरूर कर. आणि मी अनुवाद करायला लागले. आणि मग तो अनुवाद करत असताना मी स्वतः शिकत होते. आणि मग ते झाल्यानंतर मी एकदा त्यांना दाखवलं, तर त्यांनी मला काय अभिप्राय दिला, मला खूप आनंद झाला. काय अशासाठी झाला की मी हे काम करतेय ते बरोबर आहे असं एक कुठेतरी वाटलं. आणि त्यांना जे काही सांगायचंय ते त्या नेमक्या शब्दातून आलं पाहिजे, म्हणजे मधुवंती कुठे डोकावता कामा नाहीये. खरंय. म्हणजे त्यांचं शब्दशः तसंच्या तसं ते म्हणणं त्यांचं पोचलं पाहिजे. त्याचं कारण ते फार वेगळ्या पातळीवरच आहे. आणि त्यामुळे मी त्यांना जेव्हा ते पहिल्यांदा दाखवलं, तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की अगं, मी मराठीत बोलले असते तर अशीच बोलले असते. अरे वा, काय कमाल आहे. अगदी. आणि त्यामुळे ते असं झालं की ठीक आहे, मी योग्य मार्गावर आहे, म्हणजे अनुवाद योग्य होतोय. तर ते एक झालं. आणि नंतर ज्या वेळेला इतरही पुस्तकं होती, जीवन जीवविते मंत्र, मन के उस पार, आणखी आत्मदीप, अशाही सत्याची उपलब्धी, अशी त्यांची पुस्तकं अनुवादित केली. आणि त्यांना मी ती सांगत असेल तर त्या म्हणल्या, आता काही मला दाखवू नकोस, हे अनुवाद केलेला सगळा बरोबर आहे. प्रकाशक होते, त्यांच्याकडे पाठवून दे, तू थेट पाठवलंस तरी हरकत नाही. आणि त्या छान बोलल्या एक वाक्य की हे तुझं सगळं शिक्षण पर्व आहे. तर हे असं झालं. आणि इकडे वळायचं जे तुम्ही ह्या बाजूला वळायचं जे म्हणालात वर्षाताई, तर त्याचं असं झालं की ह्या भूमिका करत असताना त्याच्या जेव्हा आपण अंतरंगात शिरतो तर ते आपल्या आत उतरतं. हा माझा संगीत नाटकांमधला अनुभव आहे बरं का. हो, नक्कीच. अवघाची संसार सुख मम आत्मा गमला असेल, नाथा हा माझा असेल, रूपवली तो नर शार्दूल साचा असेल, किंवा इतर त्यातली पदसुद्धा, तर ही सगळी गात असताना आपण किती समरस होतो त्याच्याशी. आणि मग त्याच्यानंतर मग असं वाटायला लागलं की मग तुम्हाला एक अनुभव आपण बोलताना मी सांगितला होता कधीतरी, आपण भूमिका करत असताना ते सगळे संवाद म्हणतो, ती भूमिका बरोबर वाटवतो, हसतो, रडतो, परंतु ती भूमिका करत असताना म्हणजे भूमिकेचं ही भान 100% आपल्याला असतं. त्याच वेळेला आपण मी मधुवंती आहे किंवा तुम्ही मी वर्षा आहे, हे आपल्या मनातलं भान कुठेही सुटत नाही. आणि कुठलंही भूमिकेचं भान किंवा स्वतःचं भान सुटलं तर सगळी गडबड होते. ती भूमिका करणं हा आपला अनुभव आहे. मग तुझ्या मनात असं आलं की ती जशी रुक्मिणी, भामिनी किंवा सिंधू किंवा मंजिरी ही भूमिका
मी करतेय. मग तिथे माझ्या मनात असं आलं की मधुवंती ही सुद्धा माझी भूमिकाच आहे. हा. मग ती भूमिका करणारं कोण आहे आतमध्ये? वा. हा, असं त्यांच्या सांगण्यानंतर, दीदींच्या सांगण्यानंतर बाहेर आपलं सगळं चालूच आहे, परंतु आत वळून तो प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. वा. आणि त्यांचं एक वाक्य नेहमी असायचं की नुसतं वाचतो आपण आणि आपल्या ज्ञानाच्या मेंदूच्या संग्रहालयात आपण ते ठेवून देतो, जणू काही सजावट. तसं नाहीये, ते तुम्ही जगायला लागा. अरे वा. काही महत्वाची गोष्ट आहे. तर आपल्या सगळे उद्योग करत असताना, म्हणजे आपण एक गृहिणी आहोत, हो. आपलं कुटुंब आहे किंवा बाहेर एक आपली काही आपण शिकवतो ती भूमिका आहे, ती करत असताना सुद्धा मुळात आपण कोण आहोत हम्म. हा सदैव शोध घेणं आणि ते आपल्या जगताना ही गोष्ट एक सदैव माझ्या मनात ठसली. आणि खरंच सांगते तुम्हाला की आनंद, एक कारंज कसं असतं हा. का पाण्याचं, तसं हे आतूनच आपल्याला एक जो आनंदाचा झरा ह्याच्यातून प्राप्त होतो. आणि मग तुम्ही संगीत नाटकात काम जीवनात वावरत असा, तर हे सगळं एक आतमध्ये राहतं. ह्या गोष्टी मला मिळाल्या आणि खरोखरच त्यामुळे आपण म्हणतो ना मागे वळून पाहताना काय, तर हा एक खूप आनंद, समाधान, तृप्ती जी मिळायला पाहिजे ती मिळाल्यामुळे एक छान भावना अशी आहे. स्वतःचा शोध घेत घेत होय. आपल्या कारकिर्दीतल्या सगळ्या क्षेत्रात तुम्ही हो. अगदी भरभरून समर्पण केलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. आज तुमच्याशी खूप वेगळ्या प्रकारच्या गप्पा मारून खूप आनंद झाला. हो. संगीत गायिका, अभिनेत्री मधुवंतीताई माहिती आहेत सगळ्यांना, पण हे तुमचं जे उत्कटतेने जीवन जगणं आहे आणि प्रत्येक बाबतीत खोलाशी जाऊन विचार करून कायम आपला शिष्यभाव जागृत ठेवणं आहे, याबद्दल तुम्हाला शतशः दंडवत आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल परत एकदा तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला दीर्घायुर आरोग्य लाभो. आणि आपण तुमच्याच एखाद्या छानशा ध्वनिमुद्रिकेने या मुलाखतीचा शेवट करणार आहोत. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन सगळ्या कलाद्वयीतर्फे. धन्यवाद. आणि आपल्याला सुद्धा कलाद्वयीच्या सगळ्या सभासदांना आणि आज जे कार्यक्रम आपला पाहतायत या सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना मी पण खूप धन्यवाद देते. सगळ्यांचं खूप प्रेम मला मिळालं, खूप शुभेच्छा मिळाल्या आणि त्याच्याबद्दल मी खरोखरच सगळ्यांची खूप ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद.